Students, today we are going to learn about class 9th English workshop आणि to walk a little slower daddy 1.1. तर 1.1 चा आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन आहे ते आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे. तर लक्षात, तर बघा पहिल्यांदा आपण बघूया साइड क्वेश्चन. विच आर द साइड क्वेश्चन्स आर गिवन हिअर. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट. वाय. जर मुलाने जोरात चालायला सुरुवात केली तर काय होईल माहिती आहे आपल्याला काय होणार आहे. इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट ही विल नॉट बी एबल टू वॉक प्रॉपरली और प्रॉपरली अंडरस्टँड. ओके, इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट, जर त्यानं जोरात चालायला सुरुवात केली तर ही विल नॉट एबल टू प्रॉपरली अंडरस्टँड, म्हणजे त्याला योग्यरित्या समजणार नाहीये. काय समजणार नाहीये? द ॲक्शन थॉट्स ऑफ हिज फादर, त्याच्या वडिलांच्या ज्या काही कृती आहेत त्या त्याला समजणार नाहीत. अँड ही विल फेल टू अचीव सक्सेस इन अ लाईफ, आणि जीवनामध्ये यश मिळवताना तो काय होणार आहे? फेल्युअर होणार आहे, अपयशी होणार आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. आता बघूया दुसरा क्वेश्चन काय आहे. Does the word walk refer only to the act of walking? म्हणजे हा जो काही या ठिकाणी वॉकिंग हा जो शब्द देण्यात आला आहे तो फक्त वॉकिंगच्या संदर्भातच आहे का? नाहीये. व्हॉट डज द पोएट ॲक्च्युअली मीन टू से, म्हणजे कवीला नेमकं म्हणायचे काय? ओके, नो. This word is not used only for walking. Okay, the word walk does not refer here only to act of walking. ओके, द पोएट ॲक्च्युअली वॉन्ट्स टू से दॅट, म्हणजे कवीला नेमकं काय म्हणायचं आहे? द फादर शुड कम्युनिकेट हिज थॉट्स अँड फिलिंग टू द चाइल्ड अँड हेल्प हिम टू लर्न ऑर बिकम फॅमिलियर विथ वेज, म्हणजे त्याला त्याच्या गोष्टी परिचित व्हाव्यात असं या ठिकाणी त्याला वाटतं. म्हणून टू बी लाईफ ऑफ शोईंग ऑफ एक्सप्लेनिंग द चाइल्ड हाऊ टू बिहेव अँड ॲक्ट फॉर लिव्हिंग अ गुड लाईफ. लक्षात, तर नो, द वर्ड ऑफ वॉक डज नॉट रेफर्ड हिअर ओनली टू द वॉक ऑफ ॲक्टिंग किंवा वॉकिंग, आहे की नाही. द पोएट ॲक्च्युअली वॉन्ट्स टू से, म्हणजे कवीला नेमकं म्हणायचं आहे द फादर शुड कम्युनिकेट, म्हणजे वडिलांनी व आपल्या मुलाशी कम्युनिकेशन करायला पाहिजे, संवाद साधायला पाहिजे. हिज थॉट्स अँड फिलिंग्स टू द चाइल्ड अँड हेल्प हिम टू लर्न टू बिकम फॅमिलियर, आणि त्याला परिचित होण्यासाठी मदत करायला पाहिजे. विथ द वेज, म्हणजे वेज ऑफ अ लाईफ, जीवनाचे मार्ग, कारण जीवन खडतर आहे. लाईफ इज अ व्हेरी डिफिकल्ट, लाईफ इज अ टफ, आहे का नाही. जीवन टफ आहे. या टफ जीवनामध्ये काय घडणार आहे हे वडिलांनी एक्सप्लेन करायला पाहिजे. शोईंग हिम ऑर एक्सप्लेनिंग द चाइल्ड हाऊ टू बिहेव, कशा प्रकारची वर्तणूक करायला पाहिजे. अँड ॲक्ट ऑफ लिव्हिंग ऑफ अ गुड लाईफ, जीवन चांगलं जगत असताना कशा प्रकारच्या कृती करायला पाहिजे हे वडिलांनी आपल्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. म्हणजे दॅट इज अ वॉकिंग इज अ रेफर्ड हिअर फॉर दॅट इज, आहे की नाही. तर वॉक हा शब्द याच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. बघा, व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर टू, वडिलांच्या पाऊलखुणा या कशाच्या संदर्भात आहेत? द फुटस्टेप्स ऑफ द फादर रेफर्स टू द फादर्स मॅनरिझम डिस्टिंक्टिव्हली, म्हणजे वडिलांचं जे वागणं आहे त्याच्याशी त्या संबंधित आहेत. अँड इंडिव्हिज्युअल जेस्चर्स, म्हणजे वैयक्तिकरित्या वडिलांचा जो हावभाव आहे. ट्रेट्स ऑफ स्पीकिंग, बोलण्याची जी कला आहे. अँड बिहेविंग हिज ॲक्शन अँड हिज ऑल अदर कॅरेक्टरिस्टिक दॅट मेक्स अ पर्सन सक्सेसफुल इन अ लाईफ. ओके, तर अशा संबंधित या ठिकाणी हा काय आहे? फुटस्टेप्स संबंधित लिहिलेला आहे. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप पाहूया. तर साईड क्वेश्चन आपले झालेले आहेत. आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, रीड द पोएम अलाउड, कविता मोठ्याने वाचा. कविता तालासुरावर वाचायची आहे. वॉक लिटल स्लोवर डॅडी. ओके, अशी तुम्ही कविता जशी तुम्हाला तालासुरावर म्हणता येईल, जसा आवाज असेल तशी म्हणण्याचा प्रयत्न करा. ओके, आता खाली आपल्याला पुट द वर्ड्स इन द ब्रॅकेट प्रॉपर ऑर्डर, प्रॉपर ब्लँक्स न वापरायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे. बघा की द चाइल्ड ही इज टॉकिंग, म्हणजे मुलगा बोलत आहे टू हिज फादर, कोणाला बोलत आहे? वडिलांना. ओके, द फादर इज लीडिंग टू द चाइल्ड, आणि वडील आपल्या मुलाला लीडिंग करायला लागलेले आहेत. आणि चाइल्ड इज फॉलोइंग, मुलगा त्यांचा अनुकरण करत आहे. लक्षात. समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर, काही दिवसाच्या नंतर मुलगा सुद्धा काय होणार आहे? वडील बनणार आहे. ओके, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल, म्हणजे मुलाची इच्छा नाहीये पडण्याची. व्हाईल फॉलोइंग हिज फादर, म्हणजे वडिलांना फॉलो करताना त्याला पडायचं नाहीये.
झालं लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न आपण लिहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. तर रायमिंग वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी लिहिण्यास सांगण्यात आलेले आहेत. तर ते कसे आहेत आपण या ठिकाणी ते बघूया की विचार द रायमिंग वर्ड्स आर यूज्ड हिअर. तर रायमिंग वर्डच्या जोड्या आहेत त्या तुम्ही कवितेमध्ये पाहू शकता. बघा आता या ठिकाणी आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायला सांगितलेले आहेत. लक्षात, डॅडी, फादर आणि चाइल्ड. ओके, तसं फॉलो लीडिंग आहे. तसं आणखीन आपल्याला कुठल्या शब्दाच्या जोड्या देण्यात आलेल्या आहेत. तर आन्सर टीचर स्टुडंट आहे, डॉक्टर पेशंट आहे, तर गिव्ह आणि टेकचा संबंध आहे. तसं डाय आपल्याला या ठिकाणी लिव्ह डाय आहे. इझी हार्ड आहे. त्याच्यानंतर पेपर पेन आहे. ओके, ब्रेड बटर वापरलं जातं आणि टीचिंगचा संबंध लर्निंगशी येत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता आपल्याला या ठिकाणी आणखीन काही क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. ते क्वेश्चन बघूया. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहायचं आहे. द चाइल्ड इन दिस पोएम आहे की नाही, तर ही रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. म्हणजे या कवितेतला जो मुलगा आहे तो वडिलांना विनंती करायला लागलाय स्लो चाला. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड. म्हणजे कवीला सांगायचं आहे, सुचवायचं आहे की मुलाला त्या गोष्टी समजल्या पाहिजे. वडिलांच्या फादर्स ॲक्शन बेटर, म्हणजे वडिलांच्या ॲक्शन चांगल्या समजल्या पाहिजे. अँड द चाइल्ड वुड लाईक टू से दॅट सेम वे. म्हणजे मुलाला सुद्धा तशा प्रकारची सारखीच वर्तणूक करायची आहे. but wants the father to be more understanding towards the child's need. आणि what is implied the following line. मग खालील लाईन काय इम्प्लाय करतायत, काय सुचवतायत. तर sometimes your steps are very fast, right. अशा प्रकारे आपल्याला एक पहिला दिलेला आहे. तर काय सुचवते लाईन. तर this line suggests that sometimes the father takes very quick decision and action. कधी कधी आई वडील किंवा वडील या ठिकाणी फास्ट अशा प्रकारचं डिसिजन किंवा ॲक्शन करू शकतात. राईट. आता दुसरा बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. कधी कधी तुमच्या स्टेप्स कळणाऱ्या नाही येतात. म्हणजे काय, दिस लाईन इम्प्लाइज दॅट. इम्प्लाय म्हणजे काय, सुचवणे. दॅट द ॲक्शन ऑफ द फादर आर नॉट नोटिस्ड ऑर अंडरस्टूड बाय द चाइल्ड. म्हणजे मुलाला त्याच्या ॲक्शन, वडिलांच्या ॲक्शन काय आहेत ह्या कळणाऱ्या नाही येतात. अशा प्रकारे ही लाईन सूचित करत आहे. आता दुसऱ्या या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. मला फक्त योग्य नेतृत्व करायचं आहे. म्हणजे दिस लाईन सजेस्ट दॅट द चाइल्ड डज नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक. म्हणजे मुलाला कुठल्याही प्रकारची चूक करायची नाहीये. व्हाईल गायडिंग इट्स ओन चाइल्ड इन अ फ्युचर. म्हणजे आपल्या मुलाला भविष्यात या ठिकाणी गाईड करत असताना, मार्गदर्शन करताना कवीला कुठल्याही प्रकारची चूक करायची नाहीये. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि दिस लाईन एम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू मेक शुअर दॅट. म्हणजे मुलाला खात्री करून घ्यायची आहे दॅट इट हॅज गिवन इट्स चाइल्ड द राईट गायडन्स. म्हणजे त्यानं त्याच्या मुलाला चांगल्या प्रकारचं वर्तणूक दिलेली आहे, चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे, हे त्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्या लाईन आपल्याला सजेस्ट केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर दुसरा एक प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे, यूज युअर ओन आयडियाज. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरा आणि कंटिन्युअस टेन्स वापरा. कंटिन्युअस ॲक्शन तुम्हाला माहिती आहे, कंटिन्युअसचं सूत्र एस प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, एस प्लस वाज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, असं पण सूत्र आपल्याला माहिती आहे. तर तुम्हाला जर टेन्सचा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लर्न इंग्लिश विथ पवार सरला भेट देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बा यू आर लीडिंग मी, यू आर लीडिंग मी. इट इज अ फर्स्ट सेंटेन्स. ही इज गोईंग देअर. Okay, he is writing a letter and I am making a kite. Okay, these are the sentences are like this. Use your own ideas. पुन्हा कल्पना वापरा आणि फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्स. जवळजवळ 3 वाक्य बनवा. सिम्पल फ्युचर टेन्सवर बनवा. ओके, हू विल वॉन्ट टू फॉलो मी, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेन आय एम ग्रोन अप, देन व्हेन हू विल सपोर्ट टू यू आणि ही विल रीड इट आणि आय शॅल गो there. Okay, these are the sentences are here. Okay, the question number 7. What is the question number 7? That discuss the following and write a summary. तर खालील चर्चा करा आणि या ठिकाणी बुलेट पॉईंटना आपल्याला लिहायचं आहे. बघा, हाऊ आर सर्टन आयडियाज कस्टम नॉलेज ऑन वन फ्रॉम जनरेशन टू अनदर जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ज्ञान कसं जातं, बरोबर. तर थ्रू पॅरेंटल टीचिंग, आई वडिलाच्या शिकवणुकीतून. ऑफन चिल्ड्रन फॉलो द हॅबिट्स. नेहमी वारंवार मुलं आई वडिलाच्या वर्तणूक या ठिकाणी काय करत असतात, फॉलो करत असतात. अँड मॅनर्स ऑफ देअर एल्डर्स. ओके, पॅरेंट्स ट्रेन देअर चिल्ड्रन टू
बिहेव इन पर्टिक्युलर वे. आणि आईवडील या ठिकाणी मुलांना शिकवत असतात की योग्य पद्धतीनं वागण्यासाठी. आणि आणखीन एक गोष्ट आहे, नॉट ओन्ली पॅरेंट्स बट अदर एल्डर्स. फक्त पॅरेंट्सच शिकवत नाही तर दुसरे एल्डरसुद्धा या ठिकाणी शिकवत असतात की हेल्प चिल्ड्रन टू लर्न जेस्चर. हे लक्षात, त्यांच्या हावभावातून मुलं घडत असतात. लक्षात, म्हणजे इमिटेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं अनुकरण, त्या समाजाच्या गोष्टी आपल्या डोक्यावर पडत असतात. लक्षात, आपल्या कानावर पडत असतात आणि तसं आपण वर्तणूक करत असतो. ओके, तर अशा प्रकारचा प्रश्न होता. आता बघा दुसरा आहे, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ फोरफादर. म्हणजे त्यांच्या फोरफादरच्या ठिकाणी त्यांनी गोष्टी पाळायलाच पाहिजे का? बघा, येस इट इज नेसेसरी टू चिल्ड्रन फॉलो फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर. त्यांनी त्यांच्या गोष्टी पाळायला पाहिजे. बिकॉज टू लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स, कारण त्यांनी अनुभवातून शिकायला पाहिजे. बघा, पीपल युजली पास ओव्हर देअर नॉलेज टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे बहुधा लोक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नॉलेज या ठिकाणी एक्सटेंड करत असतात. वन विल नॉट मेक अ मिस्टेक which their other older generation have made. ओके, आणि आणखीन या ठिकाणी आपण बघूया, कस्टम अँड ट्रॅडिशन चेंज विथ पॅसेज ऑफ अ टाइम. म्हणजे या ठिकाणी वेळेनुसार त्या ज्या परंपरा आहेत त्या चेंज होत असतात. ओके, आणि ओल्ड प्रिन्सिपल मे नो लॉंगर बी ॲप्लिकेबल. म्हणजे जुने जे तत्व आहेत ते जास्त काळ वापरले जाऊ शकत नाहीत. आणि एव्हरी जनरेशन लिव्ज इन अ डिफरंट टाईम पिरियड. आणि प्रत्येक जी जनरेशन असते ते वेगवेगळ्या पद्धतीनं जगत असते. ओके, आणि लास्टचा पॉईंट आहे, देअर इज नथिंग परमनंट इन द वर्ल्ड एक्सेप्ट चेंज. कारण बदलाशिवाय या जगामध्ये दुसरी कुठलीही गोष्ट परमनंट नाही आहे, परमनंट नसतेच. कारण प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे. पहिल्या काळामध्ये लोक कमाई करा म्हणत होते, आता लोक खर्च करा म्हणतात. कोरोनाच्या काळामध्ये बघा अशा प्रकारची घटना आता घडत चाललेली आहे. आता सेविंग नो, नाही, आपण जास्तीत जास्त या ठिकाणी आपण जगण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला बदल झालेला दिसतोय. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक क्वेश्चन आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. डू यू हॅव अ रोल मॉडेल? तुम्हाला रोल मॉडेल आहे का? आणि व्हॉट क्वालिटीज ऑफ अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल. तुम्हाला तुमच्या रोल मॉडेलमधल्या कुठल्या गुणवत्ता आवडतात? ते यस, माय मदर इज माय रोल मॉडेल. माझी आई माझं रोल मॉडेल आहे. द क्वालिटीज दॅट आय अप्रिशिएट. सर्वात जास्त मला कुठली गोष्ट आवडते? इन हर पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, लो ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, अँड डिसिप्लिन, शिस्त. शी इज अ हाऊसवाईफ बट शी ऑलवेज कम्प्लीट हर वर्क विथ अ सिन्सिअरिटी. म्हणजे ती एक गृहिणी आहे पण ती तिचं काम अतिशय सुंदररित्या, प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करते. आय हॅव ऑलवेज सीन हर. मी तिला नेहमीच पाहिलेलं आहे की फुलफिलिंग ऑल हर रिस्पॉन्सिबिलिटी इफिशियंटली. कार्यक्षमतेनं तिनं आमच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत आणि जबाबदारीनं पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून माझी आई माझा रोल मॉडेल या ठिकाणी आहे. ओके, आता बघा या ठिकाणी आपल्याला थिंक अँड आन्सर देण्यात आलेला आहे. एक प्रसंग सांगा. थिंक वन ऑकेजन व्हेन डिड यू लाय टू डिसिजन ॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर. जेव्हा तुम्हाला असं रिॲक्शन एक सांगायचं आहे की रिअलाइज दॅट वन दे वेअर राईट. म्हणजे तुम्हाला असं जाणवलं की तुमचे आई वडील बरोबर होते पण तुम्ही जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता. असा एखादा प्रसंग 5 ते 6 लाईनमध्ये आपल्याला लिहायचा आहे, 5 ते 8 लाईनमध्ये. ओके, आय रिमेंबर वन सच ऑकेजन. मला तसा एक प्रसंग आठवतो बघा. व्हेन आय वॉज इन अ स्टँडर्ड 8. जेव्हा मी 8वीच्या वर्गात होतो तेव्हा अँड माय पॅरेंट्स ॲडवाइसेस मी. माझ्या आईवडिलांनी मला सल्ला दिला. कशासाठी? की टू अटेंड ट्युशन क्लासेसला हजर राहा म्हणून. आलं लक्षात. अँड फॉर मॅथमॅटिक्स. कोणते? मॅथमॅटिक्सचे क्लासेस. अँड टू स्टडी अकॉर्डिंगली टू पेपर शेड्यूल प्रमाणे अभ्यास करायला मला सांगितलं. पण काय झालं? बट आय डिड नॉट लिसन टू देम. मी त्यांचं ऐकलंच नाही. आहे की नाही? आय डिड नॉट लिसन टू देम. मी त्यांचं ऐकलं नाही. आय नायदर फॉलोड एनी शेड्यूल अँड डीड नॉट अटेंड एनी ट्युशन क्लासेस. आणि मी कुठल्याही क्लासेसला हजर राहिलो नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? कॉन्सिक्वेंटली आय स्कोर्ड पुअर मार्क्स. मला कमी मार्क्स पडले. बरोबर. आणि देन आय रिअलाइज्ड दॅट
माय पॅरेंट्स वेअर राईट. मग मला कळालं माझे आईवडील बरोबर होते. अँड आय शुडंट हॅव इग्नोर्ड देअर ॲडवाईस. मी त्यांच्या सल्ल्यावर या ठिकाणी कधीही या ठिकाणी चूक समजायला नव्हता पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपले आईवडील जे सल्ला देतात ते सल्ले अतिशय महत्त्वाचे असतात. वी शुड ॲक्सेप्ट आवर फादर्स ॲडवाइसेस, आहे की नाही. तर बघा पुढा एक क्वेश्चन देण्यात आलेला आहे. राईट इन 2 minutes. तर 2 मिनिटामध्ये तुम्हाला लिहायचे आहे आणि फ्रेजेस लिहायचे आहेत और सेंटेन्सेस वन कॅन विथ लिटिल आहे की नाही, लिटिलवर लिहायचे आहेत. ओके. तर बघा अ लिटिल लॅटर. Here are some types of the little latter. A little higher, a little to the left, just a little, but a little longer. Okay, these are the. आणि आन्सर मध्ये आपण आणखी लिहू शकतो a little louder, a little story, a little rain, a little effort, a little but of heaven. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर माझा इंग्लिश वर्कशॉप आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचा हा जो दुसरा लेसन आहे त्याच्यावरलं चिटचॅट आणि सबस्क्राईब या ठिकाणी तुमचं चिटचॅट आणि या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप आहे तो सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पाठवणार आहे. तर लक्षात ठेवा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.